अमोल, पुण्याच्या डेक्कनमधून तू जोडलेला आहेस. या ठिकाणी काय वातावरण आहे, पुणेकरांच्या नेमक्या काय भावना आहेत? जगदीश, डेक्कनच्या गरवारे पुलावरती सध्या आपण आहोत आणि काहीच वेळापूर्वी इथे जे सूर्यदर्शन होतं ते आपल्याला भेटलेलं होतं. आता मात्र सूर्य हा खाली गेलेला आहे आणि हेच चित्र जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी याच गरवारे पुलावरती अनेक जणांनी गर्दी देखील केलेली होती. सरत्या वर्षाला आज खरं तर निरोप दिला जातोय आणि अवघ्या काही तासानंतर नवीन वर्षाचं आगमन होणार आहे आणि याचाच उत्साह आपल्याला पुणेकरांमध्ये पाहायला मिळते. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये आता आपण पाहिलं की थोड्या वेळानंतर गर्दी होऊ लागणार आहे. अनेक तरुण आहेत ते एकत्र यायला जमणार आहेत आणि या सरत्या वर्षाला म्हणजेच 2023ला निरोप दिला जाणार आहे. याच वर्षी अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक वाईट चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी विसरून आता नव्या वर्षाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्या आधीचं दृश्य आपण आहे ते सूर्यास्ताचं या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण आता नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई आहे ती खरं तर तयार झालेली आहे. अनेक पुण्यातल्या हॉटेल्स आहेत, अनेक विविध ठिकाणं आहेत, पर्यटन स्थळं आहेत. त्याचबरोबर ती पुण्यातले महत्त्वाचे असलेले जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि कॅम्प परिसरातला MG रस्ता या 3 रस्त्यांवरती प्रमुख तरुणाई आहे ती एकत्र येताना पाहायला मिळते आणि 2023ला याच ठिकाणावरून निरोप दिला जाणार आहे. त्याआधीचं सूर्यास्ताचे जे दर्शन आहे ते आपण पाहिलेलं आहे. सूर्यास्त आता झालेला आहे आणि ज्या काही आपल्या आयुष्यामधल्या चांगल्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्या सोडून आता पुन्हा एकदा नव्या वर्षाला सुरुवात करण्यासाठी सर्व पुणेकर देखील सज्ज झालेले पाहायला मिळतात आणि गरवारे पुलावरचं हे सध्याचं दृश्य आपण पाहतोय. शेवटची या वर्षातली ही संध्याकाळ आपल्याला म्हणावी लागणार आहे आणि उद्यापासून पुन्हा एकदा नवीन वर्ष सुरू होते आणि नवीन संकल्प घेऊन पुणेकर आता या नव्या वर्षाची देखील सुरुवात करणार आहे. जगदीश, नवी उमेदीसह उद्यापासून नवीन वर्ष सुरू होतोय. मात्र आजचा शेवटचा हा सूर्यास्त डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. स्वप्नील आणि अमोल दोघांचे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.